भागल्याचे तारू शिनल्याची सावली भुकेलिया घाली प्रेम पान्हा ऐशी ही कृपाळू अनाथाची वेसी ऐशी ही कृपाळू अनाथाची वेसी सुखाची आराशी पांडुरंग सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी सकळा सन्मुख कृपेची या दृष्टी पाहे बहु पोटी उतावीळ ऐशी ही कृपाळू अनाथाची वेशी सुखाची आराशी पांडुरंग तुका मने येथे आता उरोकायचा तुका मने येथे आता उरोकायचा अनंता जन्मीचा सिनभाग ऐशी ही कृपाळू अनाथाचे वेशी सुखाची आराशी पांडुरंग विठ्ठला करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानौ बालं मुकुन्दं मनसा स्मरामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा दुसरे चरण संसारिया दुसरे चरण संसारिया कृपादाने पथे गाविता कृपादाने पथे गाविता कृपादाने पथे गाविता कृपादाने पथे गाविता बाबाजी गुरुदास सुखा बाबाजी गुरुदास सुखा बाबाजी गुरुदास भागल्याचे तारू शिनल्याची सावली भुकेलेल्या घाली प्रेम पान्हा भगवान श्री पांडुरंगाच्या परम कृपा आशीर्वादाने 44 वर्षापासून चालत आलेला हा व वैकुंठवासी हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या प्रेरणेनं क्षेत्रपाल श्री भैरवनाथ जयंती महोत्सव त्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये आजच्या रात्रीची सेवा भगवान श्री भैरवनाथाच्या कृपेने माझ्याकडे आलेली आहे। प्रस्तुत सेवेच्या प्रित्यर्थ सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबारायांनी या अभंगामध्ये महत्वाची एवढीच गोष्ट सांगितलेली आहे, भगवंत कसा आहे। भागलेल्या व्यक्तीसाठी तो तारू आहे, शिनल्यासाठी तो सावली आहे आणि भुकेलेल्यासाठी तो प्रेमाचा पान्हा देणार आहे, अनाथाचा आधार आहे, सुखाची राशी आहे, प्रत्येकाच्या सन्मुख आहे, डोळ्यासमोर आहे। तद्वतच आपल्यामध्ये हृदयात असणारे अनंत विकार चित्तात आहेत, सोबतच अनंत योनीपासून आलेल्या संसाराचा सिनभाग जो आहे, ज्याच्या कृपेने कसा मावळतो समाप्त होतो, अतिशय सोपा विषय तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या समोर समाजाच्या समोर जगत हितासाठी मांडलेला आहे।
अभंगाच्या पूर्वी थोडीशी प्रस्तावना पाहू व चिंतन करू. विठाला विठा. जगत हिताचं प्रबोधन, माणसाच्या जीवनाचं तत्वज्ञान, जगण्याची कला, आत्मशांतीचा मार्ग साधू संतांनी जगतासाठी, जगातल्या लोकांसाठी प्रशस्त केला. त्यांनी जे जगाला दिलं त्याच्या बदल्यात कोणताही मोबदला घेतला नाही. बिना मोबदला देणारे फक्त जगामध्ये संतच असू शकतात. अहोरात्र ज्या समाजाची त्यांनी तळमळ वाहिली, त्यांच्या प्रत्येक श्वासामध्ये जगत हित झालं पाहिजे, माणसाचं कल्याण झालं पाहिजे. परंतु ज्या विचाराने माणसाचं कल्याण होतं, माणसाने त्या विचाराकडे पाठ फिरवलेली आहे. नको असलेले विचार माणूस घेत असतो, नको असलेल्या गोष्टी घेत असतो, नको असलेल्या गोष्टी करत असतो, ज्याच्यामुळे माणसाला कोणताही फायदा होत नाही, नुकसान होतं. परंतु माणसाची प्रवृत्ती अशी आहे की जे नुकसान होतं, जे नुकसान आहे त्याच्यामध्ये तो फायदा पाहत असतो. परमार्थ एवढाच आहे, प्रवृत्तीमध्ये परिवर्तन. आपल्या प्रवृत्तीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे, आपल्या अविचारामध्ये, कुविचारामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आणि ते परिवर्तनाचं सामर्थ्य केवळ संत वाणी, संत प्रबोधनात, संत विचारात असतं. त्यांचा विचार जगताला तारणारा विचार आहे. परंतु तुम्ही आम्ही जे डुबायला निघालेलो आहोत, त्यांचे विचार तारू आहेत, त्यांचे विचार तारणारे आहेत. अरे ज्याला पोहणं नाही, त्यानं जर एखाद्या नदीत उडी टाकली, तो कुदला नदीमध्ये, त्याला पोहणं नाही, तो डुबणार. पण त्याला त्या नदीच्या पैल तीराला जायचं आहे, एखाद्या नावेत बसला, 2 रुपये दिले त्याने, तो पैल तीराला जाऊ शकतो. मला एवढं सांगायचं, तारण्याचे विचार घ्या हे संतांनी सांगितलेलं आहे. विठाला विठाला. आणि पार उतरण्याचा मार्ग आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, सुखाकडे पोहोचण्याचा मार्ग आहे, आनंदाचा उपभोग घेण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून सदैव समाजाच्या हृदयात प्रवेश करून समाजाच्या हृदयाला जागृती देण्याचा मार्ग संतांनी सांगितला. मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचणी वेगळी गोष्ट आहे, मंदिरात पोहोचणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे. परंतु मंदिराच्या देवापर्यंत पोहोचणं हे फार अवघड असतं. काय असं नाही की माणसं पायरी पण ते पर्यंत पोहोचले म्हणजे देवापर्यंत पोहोचले. अरे मंदिरात गेले म्हणजे काही देवाजवळ गेले हेही नाही. देवाच्या गळ्यात माळ घातली, हार घातला, तुरे घातले म्हणजे तो देवाच्या समीप पोहोचला हेही नाही. देवाची जाणीव ज्यावेळी अंतकरण घेईल तुमचं, त्यावेळी तुम्ही देवाच्या जवळ पोहोचले. संतांच्या विचाराची जाणीव ज्यावेळी तुमच्या हृदयाला होईल त्यावेळी तुम्ही संतांच्या जवळ पोहोचले. नाही तर संतांच्या शेजारी बसूनही उपयोग होत नाही. विठाला विठाला. हो, आणि म्हणूनच कळवळ्यानं ते सांगतात, मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध. साधालते साधा सिद्ध, साधालते साधा सिद्ध, साधालते साधा सिद्ध, साधालते साधा सिद्ध. आ करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध, करोनी प्रबोध. संत पार उतरले,
मनुष्य देहाय सानिध्य मनुष्य देहाय सानिध्य मनुष्य देहाय सानिध साधालते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. समाजाच्या हृदयाला स्पर्श करणारी भाषा संत तुकाराम महाराजांची आहे. जी भाषा आपल्याला कळतच नाही ती भाषा जर तुमच्या समोर आमच्यासारखं कोणी बोललं तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये प्रबोधन झालं पाहिजे, त्या भाषेमध्ये चिंतन झालं पाहिजे, त्या भाषेमध्ये विचार सांगले गेले पाहिजे. पूर्वीची अशी परंपरा होती, सोप्या गोष्टी अवघड करून सांगायच्या, म्हणून आपला संपूर्ण बहुजन समाज मागे राहिला. पोथीतले विचार, पुराणातले विचार, वेदातले विचार तुमच्या आमच्या पर्यंत येऊच दिले नाही. काय? कारण तुम्ही आम्ही शहाणे व्हायला नको, तुम्ही आम्ही विचारवंत व्हायला नको, तुम्ही आम्ही कोणाच्या तरी पाठीमागे फिरणारेच कायम राहायला पाहिजे. अज्ञानातून आपल्याला वरती काढण्याचा मार्ग लोकांनी दाखवला नाही. मोठमोठ्या पंडितांनी भाषा क्लिष्ट केली, अवघड केली. ऋषी मुनींनी त्या काळातील समाजाच्या कल्याणाचीच भाषा लिहिली, पण उत्तर पंडितांनी ती भाषा समाजापासून दूर ठेवला, तो विचार समाजापासून दूर ठेवला. परंतु हे विचार समाजामध्ये आणण्याचं कार्य ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकोबारायापासून संत निळोबारायापर्यंत, संत चोखोबा असतील, संत सावतामाळी असतील, गोरा कुंभार असतील, या सर्व संतांनी ते वेद शास्त्र पुराण तुमच्या भाषेमध्ये आणलं आणि ते कोणत्याही पाठशाळेमध्ये शिकायला गेले नाही. विठाला 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 विठाला. आणि दुसरी गोष्ट त्यांनी ठामपणे ठासून जगाला एक सांगितलं. काय? वेदाचा तो अर्थ आम्हाशी वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, ये राणी वाहावा भारमाथा. वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे. तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा अर्थ मला माहित आहे, परंतु माहित असलेला अर्थ मला आता समाजाला सांगायचा आहे. माहित आहे तोपर्यंत गुप्त आहे, जोपर्यंत गुप्त आहे कोणाला त्याची चाहूल नाही, कोणाला माहित नाही, तोपर्यंत ठीक. परंतु त्याच वेदाचा माहित असलेला अर्थ ज्यावेळी संत तुकाराम महाराज या तुकोबाराय जगाला सांगायला निघाले, त्यावेळी त्यांना अनंत संकटांना तोंड द्यावं लागलं, हालापेष्टांना तोंड द्यावं लागलं, पदोपदी त्यांचा अपमान होत होता. म्हणजे या संतांनी ती संस्कृत भाषा तुमच्या भाषेमध्ये तो विचार आणला, आणि विचार आणलाच नाही, तो विचार तुम्हाला द्यायला प्रारंभ केला. तोपर्यंत जोपर्यंत देत नव्हते तोपर्यंत काहीच नाही, द्यायला लागल्यानंतर मात्र अडचणी उभ्या राहिल्या. विठ्ठला विठ्ठला. वेद मोलाचे आहे, तेवढेच मोलाचे विचार या तेवढाच मोलाचा तुकोबारायाचा अभंगाचा गाथा आहे. जेवढी वेदाची किंमत आहे तुकोबारायांच्या गाथ्याची किंमत सुद्धा तेवढीच आहे. परंतु ज्यावेळी संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला आणि तो गाथा समाजापुढे आणण्याचा प्रयास करू लागले, तर पंडितांना ब्राह्मणांना वाटलं की आपला वेदच समाप्त होतो, आपला वेदच नष्ट होतो, आपली किंमतच समाप्त होते, आपली प्रतिष्ठा लयाला जाते.
त्यांनी युगायुगापासून प्रतिष्ठा सांभाळून ठेवली आणि तुम्हाला कोणालाही प्रतिष्ठा दिली नाही। तुकाराम महाराजांची गाथा सर्व विश्वाला प्रतिष्ठा देणारी ठरली, म्हणून तो हजारो लाखो कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये आहे। ही तुकाराम महाराजांनी दिलेली प्रत्येकाला प्रतिष्ठा आहे। तुम्ही सर्व गुणीजन त्यांचे अभंग गाता, त्याच्यावरती चाली म्हणता, राग रागिनी गाता। त्या तालावरती हा मृदंग वाजतो। हा मृदंग आपल्या हातात नव्हता, ते विना आपल्या गळ्यात नव्हती, ते अभंग आपल्या मुखात नव्हते, आणि ती कठीण असणारी वेदाची भाषा तर दूर ठेवा, ती आपल्याला माहीत सुद्धा नव्हती। परंतु तो वेद त्यांनी समाजाच्या भाषेमध्ये का आणला याच्यासाठी त्यांना खूप त्रास भोगावा लागला, आणि त्यांचा त्रास आज तुमच्या आमच्या सुखाला कारणीभूत ठरला। त्यांची तपश्चर्या आज तुमच्या आमच्या सुखाला कारणीभूत ठरली। सज्जनांनो, ज्ञानेश्वरी गाथा नसती तुम्ही आम्ही माणसं सुद्धा नसतो। एवढा असूनही आपल्याजवळ माणुसकी नाही किंवा आपण माणसंच आहोत हे नाही। घेणारा विचार घेणारा माणूस होतो, आणि ज्याने विचार घेतलेत नाही तो माणूस होणं अशक्य आहे। विठाला 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 हो, आणि म्हणूनच तुकोबारायांनी म्हटलं, मनुष्य देह ऐसा निध साधालते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उद्धरले। ज्या विचाराला ज्या गोष्टीला घेऊन संत या भवसागरातून पार उतरले, या दुःखातून मुक्त झाले। मनुष्य देहासारखा निधी म्हणजे वैभव धन तुम्हाला मिळालेलं आहे। तुम्ही जे मिळवलेलं आहे तेही धन आहे, पण ते धन न राहणारं धन आहे। परंतु संतांनी जे दिलेलं धन आहे ते अविनाशी धन आहे। कोणतं धन? परमार्थ महाधन, परमार्थ परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे। कोणतं धन दिलं आपल्याला? परमार्थ नावाचं धन संतांनी दिलं, संतांनी दाखवलं। अरे ज्यांना माहित आहे ते दाखवू शकतात, ज्यांना माहित नाही, ज्यांना कल्पनाच नाही, ते नाही दाखवू शकत। आहे ठाऊक सभाग्या संता, नाही दुजानी कमागुता गा। त्यांना माहित आहे देव कोण आहे, धर्म काय आहे, माणूस काय आहे, विचार काय आहे, परमार्थ काय आहे, अविचार काय, संसार काय, या सर्व गोष्टीचं ज्ञान किंवा परिभाषा त्यांना माहित आहे। विठ्ठला विठ्ठला लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध असेल त्याच्या जीवनात परमार्थ आहे। मग तुम्ही वेदाची किती मोठमोठी गाठोडे डोक्यावर घेऊन निघा, काही अर्थ नाही। तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्ही परमार्थामध्ये टिकू शकता, तुम्ही परमार्थिक आहे। पोथी पुराण वाचून भजन पूजन करून तुमची वृत्ती आणि प्रवृत्ती जर नाही बदलू शकली, तुम्ही कधीही पारमार्थिक होणं अशक्य आहे, शक्यच नाही। मंबाजी गोसाव्याजवळ संपूर्ण घर त्याचं वेदाच्या पुराणाच्या पोथ्यांनी भरलेलं होतं, परंतु त्याची वृत्ती चांगली नव्हती आणि त्याची प्रवृत्ती चांगली नव्हती।
आणि ज्याची वृत्ती आणि प्रवृत्ती चांगली नसते त्याचं आचरण सुद्धा भ्रष्ट असतं. विठ्ठला विठ्ठल. आणि तुमचे शास्त्र सांगतात आचारहीनम न पुनंती वेदा. आचारहीन व्यक्तीला वेद सुद्धा पुनीत करू शकत नाही. ज्याच्या घरामध्ये संपूर्ण पोथी पुराण वेद शास्त्र भरलेले होते तो सकाळपासून झोपेपर्यंत तुकाराम महाराजांना शिव्या द्यायचा. त्याची वृत्ती अशी होती, गढूळ वृत्ती होती. प्रवृत्ती इतकी बेकार होती की हे तुकाराम महाराजांचे विचार आणि हे तुकाराम महाराज कसे समाप्त होतील ही त्याची प्रवृत्ती होती. आणि सकाळी उठल्यानंतर वेदाचा पाठ, सकाळी उठल्यानंतर देवाचा अभिषेक, सकाळी उठल्यानंतर वेदाचं पठण पाठन प्रवचन व्हायचं. पण वृत्ती नाही बदलली. वृत्ती बदलली नाही म्हणून प्रवृत्ती बदलली नाही, प्रवृत्ती बदलली नाही म्हणून आचरण बदललं नाही, आणि आचरण न बदलल्यामुळे माणुसकी आली नाही. वेदशास्त्र पुराण शिकणाऱ्याला सुद्धा जर माणुसकीच आली नाही त्याचं वेदशास्त्र पुराण काय कामाचं आहे? काहीच कामाचं नाही. मला सांगायचं विठ्ठला विठ्ठला हे नवल आहे तुकाराम महाराजांचं जीवन. काय संत पार उतरले, करोनी प्रबोध, जगाला प्रबोधन केलं आणि जगालाही तारलं आणि स्वतःही तरले. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. ते वेदशास्त्राचे पंडित नव्हते पण नामधारक होते. नामावरची ज्याची अपार ज्यांची श्रद्धा होती, नामनिष्ठेने ते अभंग लिहू शकले, नामनिष्ठेने ते तरू शकले, आणि त्यांची नामनिष्ठा त्यांना मिटू दिली नाही. त्यांनी त्यांची नामनिष्ठा टिकून ठेवली. लोकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, शेवटी लोक तर मिटून शकलेच नाही. पण तुकोबर आहे, लोकांनी मिटवण्याच्या अगोदरच वैकुंठात गेले. ही त्यांची विशेषता. विठ्ठला विठ्ठला. तुकोबर आहे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बंगालमध्ये रामकृष्ण परमहंस होऊन गेले. एके दिवशी ते गंगा नदीच्या काठावर बसलेले होते, ध्यान करत होते. त्यांची ध्यान धारणा संपली आणि त्यांना गंगा पार करून पलीकडे कोणत्या तरी गावाला म्हणा कुठेतरी जायचं होतं. ते प्रतीक्षा करत होते की एखादी नाव येईल, त्या नावेमध्ये आपण बसू आणि नावेमध्ये बसून पैल तीराला पलीकडच्या काठाला जाऊ. बाजूला कोणीतरी महान योगी सत्पुरुष राहत होता. तो योगी रामकृष्ण परमहंसाच्या जवळ आला आणि परमहंसाला विचारलं, रामकृष्ण परमहंस शांत, मी सांगितलं तुम्हाला की वृत्ती आणि प्रवृत्तीत परिवर्तन झालं पाहिजे. परमहंस इतके साधे भोळे होते. काय भोळा शब्दाचा अर्थ आहे की विचाराने जो शुद्ध असतो त्यालाच भोळं म्हणावं. विठ्ठला विठ्ठला. हो, आणि तुकोबारायांच्या भाषेत तुका मने भोळा जिंकू जाणे कळे काळा, जिंकू जाणे कळे काळा, जिंकू जाणे कळे काळा. तुका मने भोळा जिंकू जाणे कळे काळा, जिंकू जाणे कळे काळा.
म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. कोण भोळा आहे? जो कळी काळाला जिंकू शकतो, काय तो भोळा आहे. एवढा महान. आणि ते रामकृष्ण परमहंस एक योगी होता, त्यांच्याजवळ आला आणि त्यांनी म्हटलं नदी पार करायची वाटतं. परमहंस म्हणले हो मला नदी पार करायची आहे. परमहंसाला त्यांनी विचारलं किती दिवसापासून परमार्थ करता? परमहंस म्हणाले झाले असतील मला 20-25 वर्ष. 25 वर्ष. 25 वर्ष तुम्ही परमार्थ केला. अहो का हो, कशाला त्या नावेची वाट पाहता? 25 वर्षाच्या तपश्चर्येने तुम्ही तर धार त्या पाण्यावरून तिकडे चालत जायला पाहिजे. परमहंस म्हणाले ती कला मी नाही शिकलो. त्यावेळी तो योगी त्यांना म्हणाला 25 वर्षाचा परमार्थ केला आणि तुम्हाला पाण्यावर चालता येत नाही? मी चालून दाखव का? माझा तर फक्त 15 वर्षाचा अभ्यास आहे. परमहंस म्हणाले मला तुझ्या पाण्यावरच्या चालण्याची पाण्याची काही गरज नाही. काय अहो तो म्हणाला 15 वर्ष नाही, मी 60 वर्षापासून अभ्यास करत होतो, पण 15 वर्षापासून ही कला अवगत झाली पाण्यावर चालण्याची. 60 वर्षाचा अभ्यास यांचा 25 वर्षाचा अभ्यास. कोणाचा अभ्यास किती आहे हे नाही सांगता येत. प्रत्येकाचा आपापला अभ्यास आहे प्रत्येक क्षेत्रातला. विठ्ठला विठ्ठला परमहंसाने फक्त एवढंच म्हटलं 60 वर्ष तू योगाचरण केलं, योग शिकला, योग केला, नुसतं पाण्यावर चालण्याचा शिकलास बस इतकंच. अरे तू जे केलं त्याची किंमत काहीच नाही, कवडी मोल किंमत आहे. त्याला राग आला. चांगदेवांना सुद्धा 1400 वर्ष योग केल्यानंतर 7 वर्षाच्या मुक्ताईचा राग आला होता. 14 वर्षाच्या संत ज्ञानोबाऱ्यांचा राग आला होता. इतकी लहान लहान मुलं आम्हाला शहाणपण शिकायला निघाली. काय असं काही नाही की माणूस खूप वयस्कर झाला म्हणजे खूप शहाणा होतो, अशातला काही नियम नाही. शहाणपण कोणाच्या बुद्धीमध्ये केव्हा येईल याचा काही नियम नाही. ते शहाणपण तुमच्या अभ्यासानं येईल या परमेश्वर तुमच्या बुद्धीमध्ये होते, तो परमेश्वराचा भाग आहे. मला एवढं सांगायचं, त्या योग्यानं परमहंसाला म्हटलं 25 वर्षाची साधना केली आणि तुला पाण्यावर चालता येत नाही. तो म्हणला तू 60 वर्षाची साधना केली आणि पाण्यावर चालायचं शिकला, त्याची किंमत किती आहे माहीत आहे का? तेवढ्यामध्ये नाव आली. काय 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेवढ्यामध्ये नाव आली. नावेचं इकून तर तिकडच्या काठाला जायचं फक्त 4 आणे तिकीट होतं, म्हणजे 4 आणे चार्ज होता. काय परमहंसाने 4 आणे त्याच्या हातावर ठेवले. 4 आणे त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं मला पोहोचून दे पलीकडे. योग्याला सांगितलं ज्या नदी पार करायला फक्त 4 आणे लागतात आणि तू 60 वर्षामध्ये 4 आण्याचं सुद्धा काम करू शकला नाही. धिक्कार आहे तुझ्या योग साधनेला. 60 वर्षामध्ये फक्त पाण्यावर चालायला शिकला. मुक्ती देणारे संत, परमार्थ देणारे संत, भक्ती देणारे संत, ज्ञान आणि प्रबोधन करणारे संत. ज्ञानाची, प्रबोधनाची, भक्तीची किंमत नसते सज्जनांनो. 1400 वर्षाच्या योगाची, चांगदेवाच्या योगाची किंमत ज्ञानेश्वर माऊलीच्या पुढे शून्य ठरली. 1400 वर्ष जो माणूस योग साधना करत असताना जगला, त्याची किंमत शून्य ठरली. चांगदेव महाराज इतके महान होते, शून्य त्यांच्या योगाची किंमत ज्ञानराजांच्या पुढे समजली. मला एवढं सांगायचं की ज्ञानराजाने 14 वर्षामध्ये 1400 वर्षाच्या योग्याला सुद्धा शहाणपण दिलं. कीर्तन म्हणजे काय की समाजाला प्रबोधनाच्या रूपात शहाणपण शिकवणं, परमार्थ शिकवणं, हे प्रबोधन आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मी सांगत होतो वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध पाहिजे, आणि मन जर शुद्ध असेल तर वृत्ती आणि प्रवृत्ती शुद्ध होत असते.
आणि तोच ईश्वराला मान्य आहे। रामायणामध्ये संत तुलसीदासांनी आपली एक चौपाई लिहिलेली आहे। निर्मल जन मन सो मोही पावा, निर्मल जन मन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र भावा, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भाव, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा। भगवंत म्हणतो मला छळ कपट हे कधी आवडत नाही। मोहि कपट छल छिद्र न भावा, निर्मल जन मन सो मोहि पावा। ज्याचं मन निर्मळ आहे, ज्याची बुद्धी वासना रहित आहे, ज्याचा अंतकरण अति पावन आणि शुद्ध आहे, असा भक्त मला आवडतो। आणि जो मला भक्त आवडतो, लक्षात ठेवा, त्याच्यासाठी मी काय आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणात भागनाचे तारू शिलाची सावली, भागनाचे तारू शिलाची सावली, भागनाचे तारू भागल्याचे तारू शिनल्याची सावली, भुकेलिया घाली प्रेम पान्हा। तुकोबर आहे
अभंगाच्या पहिल्या चरणात एवढंच सांगतात, भगवान भागल्याचा तारू आहे, शिनलेल्या लोकांची सावली आहे आणि भुकेलेल्यांना प्रेमाचा पाना पाजणार आहे. भगवंत प्रेमच आहे. यदा निर्वचनीयम परम प्रेमास्पदम, परम प्रेमाचं आस्पद भगवंत आहे. दुसरी गोष्ट, प्रेम हरि का रूप है, जो हरि प्रेम स्वरूप, एक होई द्वय में लसे जैसे सूरज और धूप. परमेश्वराचं स्वरूप प्रेम आहे. प्रेम हरि का रूप है, जो हरि प्रेम स्वरूप, एक होई द्वे मेल से जैसे सूरज और धूप. प्रेम परमेश्वराचं स्वरूप आहे. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जसा वेगळा नाही, तसा प्रेम आणि परमात्मा सुद्धा वेगळा नाही. आधुनिक तत्वज्ञानामध्ये गॉड इज लव अँड लव इज गॉड. काय? परमात्मा प्रेम आहे, प्रेम हाच परमात्मा आहे. परमात्मा आणि प्रेमामध्ये भेद नाही. आणि ज्यावेळी परमात्म्यात आणि प्रेमात भेद येत असतो तेव्हापासून संसाराला सुरुवात होत असते. काय? संसार आहे परंतु संसारात प्रेम नाही, लक्षात ठेवा. दिसतं त्याच्यावरती तुमचं चालू आहे. संसार हा प्रेमाचा आभास आहे, परमार्थात प्रेम आहे. नवे नवे परमार्थच प्रेम स्वरूप आहे. संसारामध्ये प्रेम दिसतं पण दिसलेलं प्रेम नसतं. प्रेमाचा आभासावर तुम्ही आम्ही जगतो. काय? कोणी जर गोड बोललं तर बरं वाटतं, कोणी जर थोडंसं वाकडं बोललं तर राग येतो. काय? प्रेमाला संसारातही किंमत आहे आणि तेवढीच किंमत प्रेमाला परमार्थ म्हणजे भक्तीत आहे. विठ्ठला विठ्ठला क्रमशः चिंतन पहा. भागल्या चेतारू, संसार श्रमाने, संसार कष्टाने, संसार दुःखानं जी भागली आहेत, काय थकलेली आहे, त्यांच्यासाठी परमात्मा तारू आहे. म्हणजे तारून नेणारी नाव आहे. भगवंत तारू आहे, नौका आहे. शंकराचार्य भगवान सांगतात, अपार संसार समुद्र मध्ये शरणांगतो मे शरणं किमस्ति. गुरो कृपालो कृपया वदेत, विश्वेश पादांबुज दीर्घ नौका. भगवंताची चरणरूपी नौका ही संसार सागरात असणाऱ्या जीवांना तारून नेणारी आहे. भागल्याचे तारू, परमात्मा भागलेल्या संसार कष्टाने थकीत झालेल्या जीवांसाठी तारून नेणारे आहेत. विठ्ठला विठ्ठला हो. तरण्यासाठी आपली सुद्धा इच्छा आहे. काय? ज्यावेळी आपण डुबत असतो त्याच वेळी आपल्याला माहित होतं की आता आपण तरलो पाहिजे, वाचलो पाहिजे. तुम्ही आम्ही सर्व जीव मरण्यासाठी आलो आहोत. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उत्पन्न झालेली वस्तू नष्ट होण्यासाठी आहे. जन्म हा मरणासाठी आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याचा मृत्यू होत असतो त्याला पुढे जन्म होत असतो. मृत्यू होणाराचा जन्म होतो, जन्म होणाराचा मृत्यू होतो. पण मुक्त होणाऱ्याचा मात्र जन्मही होत नाही आणि मृत्यू होत नाही. मी नाही सांगत,
जन्म नाही रे आणि का जन्म नाही रे आणि का जन्म नाही रे आणि जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक तुका म्हणे माझी भाक जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक. तुकोबराय शपथ घेऊन सांगतात, बाबांनो, ज्याला मुक्ती मिळालेली आहे त्याला जन्माला यायचं काम नाही, आणि ज्याला जन्मालाच यायचं काम नाही त्याला मरणाचा प्रश्न नाही. जन्म आणि मरण अतिशय कठीण गोष्टी आहेत काय, आणि त्याच्यासाठी परमार्थ शिकावा लागतो. शिकल्यापेक्षा तो करावा लागत असतो. शिकणं वेगळी गोष्ट आहे काय. शिकणं थिअरी आहे, परंतु जे आपण करतो ते प्रॅक्टिकल असतं, आणि प्रॅक्टिकल महत्वाचं आहे काय. थिअरी महत्वाची नाही, ती एक स्टडी आहे. परंतु ज्यावेळी प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही उतराल त्यावेळी तुम्हाला अनुभव येईल, अनुभूती येतील, काहीतरी संशोधन होईल. आपण पारायण करू मेलो, वाचून मेलो काय, वाचून मेलो, पण वाचण्याची कला नाही आली, म्हणजे जगण्याची कला नाही आली. ही कला साधू संतांच्या जवळ आहे. विठ्ठला विठ्ठला त्याला तुमच्या आधुनिक भाषेमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात काय. जगण्याची कला काय, जगण्याची कला विलक्षण असते. तुम्ही आसन केला, प्राणायाम केला, समाधी लावली म्हणजे जगण्याची कला आली, अशातला प्रकार नाही. शरीर स्वस्थ राहील. शरीर स्वास्थ्य वेगळी गोष्ट आहे, आणि जगण्याची कला ही वेगळी गोष्ट आहे. जगणारी तुम्ही आम्ही सर्वजण आहोत, पण जगण्याची कला आपल्याला साधली किंवा नाही हे ज्याचं त्याला माहीत आहे. साधू संतांना परमार्थ कळाला, संसार कळाला, जगण्याची कला कळाली. जगण्याची कलाही तुम्हाला सांगितली, त्यांनी संसारही सांगितला आणि परमार्थही सांगितला. कोणतंही क्षेत्र त्यांनी असं ठेवलं नाही की तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला समजावून दिलं नाही. पण तुम्ही आम्ही जर समजून घेण्याच्या मानसिकतेमध्येच नसाल काय, उपयोग नाही. मराठीमध्ये म्हण आहे, गाढवा पुढे वाचली गीता, आणि गाढव म्हणतो रात्रीचा गोंधळ बरा होता जत्रेतला. म्हणून गाढव शब्दाचा अर्थ आहे मूर्ख. मूर्खापुढे तुम्ही किती चांगले विचार सांगा, त्याच्यात परिवर्तन होणार नाही, त्याच्यात बदल होणार नाही. पण तुकोबराय म्हणतात, आमच्या प्रबोधनात, आमच्या विचारात फार मोठं सामर्थ्य आहे. गाढवाची घोडे गाढवाची घोडे गाढवाचे घोडे